श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आहे म्हणून स्वामी समर्थाला जाऊन आलो आम्ही. नेहमी पण जातो, पण म्हटलं चला आता मी आलीच तर गावाकडे स्वामी समर्थाला जाऊन यावं म्हटलं, म्हणून स्वामी समर्थाला आलो. त्या दिवशी शनिवार होता, पण श्रावणमध्ये असल्यामुळं शनिवारी पण खूप गर्दी होती. मग दर्शन वगैरे झालं आमचं आणि जेवणासाठी म्हणजे महाप्रसादासाठी पहिल्या रांगेतच आमचा नंबर लागलेला आहे. त्याच्यामुळं इतकं स्वच्छता पाहून बापरे, म्हणजे आश्चर्य नाही, खरं नवलच आहे. एवढी स्वच्छता असते स्वामी समर्थाच्या अन्नछत्रामध्ये, खूप स्वच्छता असते आणि इतकं पद्धतशीर जेवण पण वाढतात आपल्याला. सर्व लोक अजून म्हणजे यायचं होतं, महिला आणि पुरुष वेगळं वेगळं असतं जेवण्यासाठी महाप्रसादासाठी. मग आम्ही महिलाच्या रांगेमध्ये बसलो होतो. एक 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 पदार्थ येत होते जेवणासाठी. तोपर्यंत आपलं स्वामी समर्थाचं नामस्मरण चालू होतं. खूप स्वच्छता खूप होती आणि त्याच्यामध्ये सगळं ताट वाटी वगैरे एकदम स्वच्छ करून जिथल्या तिथं सगळं मांडणी करून ठेवली होती. आणि अगोदर कसं आपण ताट उचलून नेऊन ठेवत होतो ना, तर पहिल्या पंक्तीला आम्हाला त्यांनी ताट पण नाही उचलू दिलं. आणि मग कुणाला मदत जर पाहिजे असेल, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय. महाप्रसाद घेतला आम्ही. मग बाहेर आलो, आम्हाला रात्र झाली होती खूप आणि रात्री वेळ मिळाला मुलाला ड्युटीवरून यायला, त्याच्यामुळे आम्ही रात्री आलो दर्शनाला. मी म्हणलं मला काय एवढं लांबून परत येणं व्हायचं नाही श्रावणमध्ये, आलीच तर जाऊन आलो. मग फोटो वगैरे काढले आम्ही. मंदिरात काय फोटो काढू देत नाहीत, खूप गर्दी असल्यामुळं. आणि खूप छान वाटलं, समाधान वाटलं. आणि निश्चिंत राहा असं स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थाची कृपा खरं आपल्यावर आहे. माझी नातवंड, सून, मुलगा यांच्यासोबत आम्ही गेलो होतो दर्शनाला. कधी कधी असं येतं एकत्र जाण्याचं योग, शक्यतो येतच नाही. या कोणाला काम असतं तर कोणाला वेळ नसतो, असं पण होतं. त्याच्यामुळं थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही आणि मग परत घरी निघालो जाण्यासाठी. स्वामी समर्थाच्या मूर्ती एकदम सुंदर, त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण होती, तिथं पण फोटो काढले. नातवंडाचे पण फोटो काढले. असे थोडेसे फोटो काढून आणि स्वामींचं दर्शन घेऊन निघालो घरी आम्ही.